जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुद्रा करून मी सुव्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज एका लोकनेत्याची कथा आपल्यापुढे मांडणार आहे. भोर वेल्याचे भगीरथ किंवा आधारवड किंवा अनेक विशेषणांनी ज्यांना संबोधित केलं जातं असं कैलासवासी अनंतराव थोपटे साहेब हे भोरवेल्याचे भाग्य विधाते मानले जातात, की ज्यांनी जीवनभर आपल्या या तालुक्यांची काळजी घेतली, मतदारसंघाची काळजी घेतली आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं. अशा एका महान लोकनेत्याची कथा आपल्यापुढे मांडताना आनंद होत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये ज्या ज्या मावळ्यांचा सहभाग होता ते मावळे म्हणजे भोरवेल्यातील मावळे, आणि या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटपर्यंत साथ दिली. अशा या दुर्गम प्रदेशाच्या मुळे महाराज आणि मावळे लढत होते आणि त्यातून स्वराज्य निर्मिती झाली. परंतु असा हा भोर आणि वेला दुर्गम भाग याचा विकास करण्याचं काम शेवटचा मावळा म्हणून मला वाटतं अनंतराव थोपटे साहेबांनी केलं. अशा प्रकारचा या भूमीमध्ये जन्मलेला वाढलेला हा सुपुत्र, की ज्याने आपल्या मायभूमीसाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या मतदारसंघासाठी आपलं सर्व जीवन वेचलं आणि वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा अशा प्रकारचं एक सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्व आपल्यापुढे मांडताना मला विशेष आनंद होत आहे. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1931 आणि मृत्यू दिनांक 4/6/26 रोजी झाला. त्यांचं जन्म गाव हातनोसी, तालुका भोर, जिल्हा पुणे, आणि त्यांचं शिक्षण BA GDC and A शासकीय नोकरीत त्यांनी सुरुवात केली. खरं म्हणजे एक शासकीय नोकरीतला माणूस किती सर्वांग परिपूर्ण कार्य करू शकतो लोकनेता झाल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. शासकीय नोकरीत सुरुवात सहकार खात्यामध्ये त्यांची झाली 1958 साली आणि पुढे सहकार विस्तार अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. भूविकास बँकेचे संचालक, सहसंचालक, व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केलं. वेल्हा तालुक्याचे गटविकास अधिकारी म्हणून काम केलं. आणि अशा प्रकारे शासकीय नोकरी करत असताना त्यांच्या मनात आलं की आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला लोकप्रतिनिधी झालं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी आपल्या सेवेचा राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि 1972 साली ते भोरवेल्याचे आमदार झाले. 1972 ते 2009 पर्यंत ते आमदार होते आणि या काळामध्ये त्यांनी 14 वर्ष विविध खात्याचे मंत्री म्हणून कार्य केलं. 11 खात्याचा समर्थपणे कारभार सांभाळला. दुग्ध विकास मंत्री, पशुसंवर्धन मंत्री, परिवहन मंत्री, कृषी खाते, शिक्षण, प्राथमिक, माध्यमिक, उच्चतंत्र शिक्षण मंत्री, अशा प्रकारच्या विविध खात्यावरती काम करून आपला ठसा उमटवला आणि या खात्याचा उपयोग करून आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याचं काम केलं. पुढे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. अनेक पदावरती त्यांनी काम केलं. राजगड सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि त्याचे ते संस्थापक अध्यक्ष झाले. रायरेश्वर डोंगरी परिषदेची स्थापना करून त्याचे अध्यक्ष होते. दत्त दिगंबर वाहतूक संघटना हे स्थापन करून त्या संघटनेला चालना दिली, त्याचेही ते अध्यक्ष होते. राजगड ज्ञानपीठ संकुल या संस्थेची स्थापना करून भोरवेल्यासारख्या दुर्गम भागामध्ये 30 माध्यमिक शाळाचा विस्तार त्यांनी केला. आणि अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे ते संचालक होते, सदस्य होते. भोरवेल्याचे तारणहार म्हणून त्यांचं प्रचंड कार्य आहे. विसगाव खोरे म्हणजे थोपटे साहेब, थोपटे साहेब म्हणजे विसगाव खोरे, हे जरी समीकरण असलं तरी भोरवेल्याचे आमदार
भोरवेला किंवा भोर म्हणजे थोपटे साहेब आणि थोपटे साहेब म्हणजे भोर हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेलं होतं. विशेष म्हणजे शरद पवार साहेबांचा पुणे जिल्ह्यामध्ये दबदबा असताना सुद्धा काँग्रेसचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आमदार म्हणून मंत्री म्हणून राहिले आणि त्यांच्या हयातभर त्यांनी भोर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला तारणहार म्हणून काम केलं. शेवटपर्यंत ते आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले. अशा प्रकारचा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला मुलगा आणि शालेय जीवनामध्ये त्याचबरोबर महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांना कुस्तीची आवड होती. उत्तम शरीर कमावलेलं होतं आणि अनेक प्रकारची पदकं त्यांनी आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी मिळवलेली होती. मला आठवतं की 2 वेळा त्यांचा माझा संबंध आला. मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये सेवेत असताना आणि त्यावेळेला आमच्या संस्थेचे अध्यक्ष होते कैलासवासी रामकृष्ण मोरे साहेब. त्यांनी त्यांना पतसंस्थेच्या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं होतं. त्यावेळेस ते शिक्षण मंत्री होते. त्यावेळेला त्यांचे विचार मला ऐकायला मिळाले. दुसऱ्यांदा त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. पुणे येथील जवळपासची कोंढवे, कोपरे, शिवणे, उत्तमनगर वगैरे गावं जी महापालिकेमध्ये विलिनीकरण झालं होतं ती सुटल्यानंतर त्या सभेला आनंद उत्सव साजरा करताना ते आले होते आणि त्याच वेळेला या सर्व गावांच्या लोकांनी, कारण त्या शिवणे नवभारत हायस्कूल शिवणे येथे माझी 28 वर्ष सेवा झाली आणि गावकऱ्यामध्ये माझ्याविषयी चांगलं मत असल्यामुळे त्यांनी याच कार्यक्रमामध्ये थोपटे साहेबांच्या हस्ते माझा सत्कार केला. त्यामुळे थोपटे साहेब हे मला परिचित. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने माझी श्री वीर बाजी प्रभू विद्यालय सिंध तालुका भोर जिल्हा पुणे येथे भोर तालुक्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून नेमणूक केली आणि त्यामुळे भोर तालुक्याशी माझा संबंध आला. त्याचबरोबर संपूर्ण भोर तालुक्यामध्ये मी व्याख्यानाच्या निमित्ताने फिरत राहिलो आणि त्याहीमुळे मला भोर तालुक्यात अनंतराव थोपटे साहेबांच्या विषयी काय मत आहे ते समजलं. त्याचबरोबर श्री दत्ताजीराव नलावडे हे मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष दरवर्षी वेल्यामध्ये म्हणजे राजगड पायथ्याला पाल बुद्रुक येथे जिजामाता जन्म उत्सव 16-12 जानेवारी साजरा करतात आणि तिथे मला व्याख्यानाला दरवर्षी बोलवलं जायचं. म्हणजे भोर वेल्यामध्ये माझा असा संपर्क झाल्यामुळे आणि भोर वेल्याचे आमदार आणि मंत्री म्हणून अनंतरावजी थोपटे साहेबांच्या कार्याचा गौरव करताना मला त्यांची माहिती मिळाली. पुढे त्यांचे चिरंजीव संग्रामदादा थोपटे हे सुद्धा आमदार झाले काही काळपर्यंत आणि अशा प्रकारे जवळ 40-45 वर्षे पिता पुत्रांचं कार्य म्हणजे भोर वेला आणि मुळशी तालुका. त्याचप्रमाणे त्यांनी एक शिक्षण संस्थेची जी स्थापना केली. राजगड ज्ञानपीठाचे अनेक विद्यार्थी उच्च स्थानावर दिसतात. या संस्थेची स्थापना केल्यामुळे दुर्गम भागामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला. वस्ती शाळा निर्माण झाल्या. जिथं वस्ती तिथं शाळा हे तत्व त्यांनी अवलंबलं आणि खेड्यापाड्यामध्ये दुर्गम भागामध्ये गोरगरिबांची मुलं शिकून मोठी झाली आणि आज चांगल्या उत्तम स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हजारो विद्यार्थी, आज 30 माध्यमिक विद्यालय, अनेक DED कॉलेज, BED कॉलेज, तंत्र विद्यालय आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठाची केंद्रे इत्यादींची स्थापना करून दुर्गम भागामध्ये शिक्षणाची गंगा वाहिली. असं म्हटलं जातं की भगीरथानं आपल्या देशामध्ये दुष्काळ पडला म्हणून भगवान शंकराची आराधना केली आणि शंकराच्या जटेतून बाहेर पडलेली गंगा पृथ्वीवर आणली आणि देश सुजलाम सुफलाम केला. परंतु भोरच्या या थोपटे साहेबांनी दूधगंगा वाहायला लावली. पाण्याची गंगा तर वाहिली. गावोगावी नळ योजना राबवल्या. हंडामुक्त महिलांना करण्याचं कार्य केलं. गावोगाव नळ योजना राबवल्यामुळे महिलांची जी धावपळ होत होती पाण्यासाठी ती थांबली आणि महिलांचा आशीर्वाद मिळाला. अशा प्रकारचं उत्तम कार्य केलं. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी भरीव असं कार्य केलं. आणि त्यामुळे खेडोपाड्याचे विद्यार्थी मुली
या शिकल्या. त्याचबरोबर ते परिवहन मंत्री असल्यामुळे मुलांना जाण्या येण्याची सोय व्हावी म्हणून एस टीच्या गाड्या सुरू केल्या. गावोगाव, कारण भोर आणि वेला इतका दुर्गम प्रदेश आहे की त्या दुर्गम प्रदेशामधून जा ये करताना 10-20 किलोमीटर पायी चालावं लागतं. अशा वेळेला जिथं जिथं जाता येईल एस टीला तिथं तिथं त्या गाड्या सुरू केल्या. विद्यार्थ्यांची भोरकडे जाण्या येण्याची सोय झाली आणि त्यातून हजारो विद्यार्थी शिकून आपल्या पायावर उभे राहिले. महानंद दूध केंद्राची स्थापना करून शेतकऱ्यांचं कल्याण करण्याचं कार्य त्यांनी केलं. शेतकऱ्यांचं दूध एकत्र करून ते दूध केंद्रित करून पुणे आणि मुंबईला पाठवण्याची व्यवस्था केली आणि त्यातून मिळणाऱ्या पैशावरती शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक मदतीत भर घालण्याचं कार्य केलं. अशा प्रकारचं उत्तम कार्य करणारा अष्टांग परिपूर्ण नेता क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो. काही नेते आपल्या पदाने मोठे होतात, परंतु अनंतराव थोपटे साहेब आपल्या कार्याने मोठे झाले. आज भोर तालुक्यातल्या गावामधला प्रत्येक तरुण, प्रत्येक व्यक्ती अनंतराव थोपटे यांचं नाव आदराने घेतो. आणि विशेष म्हणजे त्यांच्या घराण्यातील एक वीर पुरुष शिदोजी थोपटे हे राजगड किल्ल्याचे सरनौबत होते. त्यांना मुघलांशी लढताना वीरमरण आलं आणि त्यांना खानापूर तालुका भोरमध्ये त्या काळामध्ये इनाम जमीन मिळाली आणि तिथं त्यांचं वास्तव्य सुरू झालं. शिदोजी थोपट्यांचं त्यांचं स्मारक उभं राहावं म्हणून त्यांनी वीर शिदोजी थोपटे यांचा भव्य पुतळा खानापूरमध्ये बसवला. आणि त्याचबरोबर सिंध तालुका भोर जिल्हा पुणे येथे त्यांच्याच मतदारसंघामध्ये सिंध गावी वीर बाजी प्रभू यांनी पावनखिंडीमध्ये बलिदान केलं आणि छत्रपती शिवरायांना स्वराज्याला वाचवण्याचं कार्य केलं. अशा या महावीराचं स्मारक व्हावं म्हणून प्रयत्न केले आणि आज भव्य पुतळा वीर बाजी प्रभूंचा त्या गावी सिंध गावी उभा आहे. अशा प्रकारचं लोकोत्तर कार्य, सर्वसामान्यांसाठी काम करणारा लोकोत्तर पुरुष क्वचितच पाहायला मिळतो. सर्वसामान्य परिस्थितीतून या उत्तुंग परिस्थितीत गेल्यानंतरही कधी या माणसाच्या वर्तणुकीत फरक पडला नाही. त्यांचं निवासस्थान सर्वसामान्यासाठी कायम खुला असायचं. कुठलाही गोरगरीब शेतकरी मजूर त्याची शंका घेऊन, त्याचं काम घेऊन त्यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर कधी माघारी परतला नाही कामाशिवाय. अशा प्रकारचं लोकोत्तर कार्य करणारा, लोकांच्यासाठी कार्य करणारा, लोकांच्यासाठी झटणारा, लोकांच्यासाठी आपलं जीवन अर्पण करणारा अशा या महान नेत्याला भोर विल्ल्याच्या या आधारवडाला मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.